पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझा पैंजण तुला भेटून थँक्यू म्हणायचंय। कुठेस तू? काय माहित कुठे आहे? छान गातेस तू। इथे काय करतेस? ते मी न मागता मदत करणारी व्यक्ती खरंच खूप मोठी असते। तुला कुणीही कितीही नावं ठेवली तरी तू तुला जमेल तशी मदत करतच असते। कसं काय जमतं तुला हे सगळं? तुम्ही कोण? खूप आशेनं आलीये तुझ्याकडे। मला मदत करशील? कुणाच्या तरी जीवाला धोका आहे, त्याला वाचवशील? वाचवशील ना? मी काय करू? नाही म्हणू नको, सगळं तुझ्याच हातात आहे। वाचवशील ना त्याला? तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये। सगळं तुझ्याच हातात आहे। माझ्या हातात म्हणजे? मी तुम्हाला ओळखत पण नाही। पण मी तुला ओळखते ना नेत्रा। मला मदत करशील? तूच फक्त मला मदत करू शकतेस। त्याला वाचव, त्याच्या जीवाला धोका आहे। वाचवशील ना त्याला? मला मदत कर, मी खूप आशेने आले तुझ्याकडे। त्याला वाचव, त्याला वाचवशील ना? मावशी, 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 कुठे गेले या? मावशी, मावशी, मावशी,
आबा हे पण घ्या त्यात. दे. आबा हम्म. सांगा तुमच्या नातींना सूर्योदय होण्यापूर्वी गाव सोडायचंय आपल्याला. उठवायला हवं दोघींना. मी उठवतो त्यांना. ए नेत्रा, हेमा, बाळीनो उठा ग, उठा. हेमा, नेत्रा, 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 नेत्रा कुठे गेली? नेत्रा, ए नेत्रा, अरे कुठे गेली ही? हेमे, हेमे, ए हेमे, अगं उठ. हेमे, काय? हे बघ आपली नेत्रा कुठे आहे? मला नाही माहित. माहित नाही. कुठे गेली? अरे देवा, नेत्रा, अरे बापरे. सुनबाई, ए सुनबाई, ए सुनबाई. काय झालं आबा? सुनबाई अगं नेत्रा खोलीत नाहीये. नाहीये म्हणजे? आबा हो काय करायचं या पोरीचं? हेमे, अगं हेमे खाली येतेस का लवकर? हेमे, काय? कशाला उठवलं? हेमे ताई कुठे आहे तुझी? मला कुठे माहित असणार? कसं माहित असणार म्हणजे? अगं तुझ्या बाजूला झोपते ना ग ती. अच्छा, आता माझ्या बाजूला झोपते म्हणजे ते दावणीला गुरं बांधतात ना, तसं बांधून ठेवायचं का तिला? हेमे खरं सांग, तू तर काही बोलली नाहीयेस ना तिला? हा आहे. मग अशीच कशी निघून जाईल ती? आबा हो का वागते ही अशी? गावातले जीवावर उठले तिच्या आणि हिला अजून अक्कल येत नाहीये का? चल सुनबाई शोधूया तिला आपण. कशाला? कशाला शोधायला जायचं उगाच? अरे जाऊ दे ना, ती अवदसा गाव सोडून गेली असेल. मी तर म्हणते तुम्ही दोघं सुद्धा घरातच थांबा शांत. ते देवी आईचे आभार माना की ती अवदसा कायमची सोडून गेली असेल. कटकट संपली.
नेत्रा काय गोड गळा या मुलीचा. हो ना खरंच. तोंड उघडलं की अभद्रा बोलायची. बरं झालं काळ्याची बिची गाव सोडून गेली ती. आता गावाचं भलं होणार. गावातलं पाप गाव सोडून गेलं. गावाचं भलं झालं तुझ्यामुळे. इतक्या वर्षात या मंदिराकडे कोणी फिरकलं पण नाही. पण तू असा काय काया पालट केलास की जवळजवळ सगळा गाव जमा झालाय. अख्ख्या गावात पेढे वाटा पेढे. गावातली घाण निघून गेली. हे मंदिर तू स्वच्छ केलंयस? आणि कोण तू ह्या गावात दिसली नाहीस आधी. मी तर म्हणतो ती आपल्या गावातलीच नव्हती असंच समजा आता. हो आपल्या गावातली नसली म्हणून काय झालं? साक्षात देवी आली आपल्या गावात असं आम्ही समजतो. देवी प्रसन्न आहे हिला. देवी प्रसन्न झाली असेल. आता ती एवढासा गाव सोडून गेलीये म्हणजे देवीला सुद्धा बरंच वाटत असेल. हे बघा, तुम्हाला काय बोलायचं ते बोला. मला फक्त एवढंच सांगा, तुमच्यापैकी कोणी माझ्या नातीला पाहिलंय का हो? सांगा ना. पुन्हा नाव नका काढू तिचं. नाव नको घेऊ तिचं. गावात पुन्हा दिसायला नको ती. तिचं नाव नका घेऊ या गावात. पुन्हा गावात दिसायला नको ती. पुन्हा नाव नका गावात पुन्हा दिसायला नको ती. घेऊ या गावात. नाव नको घेऊ तिचं. पुन्हा गावात दिसायला नको पुन्हा ती. दिसायला नको ती. अद्वैत राजे अध्यक्ष यार, तुम्ही मला आज कन्फर्मेशनसाठी कॉल करणार होतात. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. आय वॉज वेटिंग फॉर युअर कॉल. ओ ग्रेट ग्रेट ग्रेट. बरं ठीक आहे, मग मी आजच येतो. कुठे निघालायस? जरा एक काम होतं. अद्वैत, आज आपल्याकडे महामृत्युंजयाची पूजा आहे. तू कुठेही जायचं नाहीयेस. बाबा मला जावं लागेल. तुला कळत नाही एकदा सांगून? बाबा रिलॅक्स. इतकं पॅनिक व्हायला काय झालं तुम्हाला? मला आईच्या नावाने हॉस्पिटल बांधायचं आहे, त्यासाठी जागा बघायला जातो. सॉरी, ऐकलंस का रुपारी? ह्याला ममताच्या नावाने हॉस्पिटल बांधायचं आहे. बाबा आईच्या नावाने. अद्वैत, अरे हॉस्पिटल बांधायचंय तर ते जन्मदात्या आईच्या नावाने बांध. आई प्लीज. मी खरंच सांगतेय, गंमत नाही करत आहे. अगं पण हे सगळं मी तुला बर्थडे गिफ्ट द्यायचं म्हणून करतोय. हो, पण मग तू इथे आलास हेच फार मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. आई 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 दिस इज नॉट फेअर यार. हे बघ, तू इतकं करतेस माझ्यासाठी, या घरासाठी, आणि जेव्हा आम्ही तुझ्यासाठी काही करायला जातो तेव्हा तू नाही म्हणतेस. अशी परतफेडीची भाषा करणार आहेस का तू? हा, तसं नाही म्हणायचं मला. बस 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 बस. तुला मला गिफ्ट द्यायचंय. मग हे हॉस्पिटल ममता त्यांच्या नावाने बांध. हेच खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी खरंच. यू हॅव लेफ्ट मी विथ नो चॉईस. नाहीच आहे चॉईस. खाऊन घे आता. अगं, ह्याला पूजेला बसायचंय. आधी खाल्लं तर चालेल का? बाबा तुम्हाला माहिती आहे ना, मला नाही आवडत पूजा वगैरे. आधी आई पण मला उशीर होईल जायला. नाही होते उशीर. पूजा वेळेवर संपणार आहे. तू खाऊन घे. तुम्ही घ्या. बरं ऐक, वेळ मिळेल. आई अमेझिंग. सॉरी बाबा, काय म्हणत होता तुम्ही? तुला वेळ मिळाला की कार्यकर्त्यांना भेटून घे. तुझ्याकडं ऑफिसमध्ये नवीन कॅबिन करतोय. तुला डिझाईन दाखवते. बाबा मी ऑफिस जॉईन करतोय, पण प्लीज मला तिथे कुठलीही स्पेशल ट्रीटमेंट नको आहे. इनफॅक्ट आय डोंट बिलीव्ह इन केबिन कल्चर. आय बिलीव्ह इन ट्रान्सपरन्सी. आणि जर तुम्हाला केबिन द्यायचीच आहे तर ती तेजसला द्या, कारण तुमच्या बरोबरीने कंपनीचं सगळं काम तो सांभाळतो. हो नाही? बघ आई पण हो म्हणाली. मी जरा एक कॉल करून येतो. आधी तू आणि खा आधी. हो, मी नाश्ता करून मगच जातोय. बाबा आधी मला हॅलो, कळतंय मला. तू इथेच ठेव.
रुपाली, मलाही निघायचंय. माझी कॉफी. हो झाले कॉफी देते. सुमन, कोथिंबीर घेऊन ये बाई, नाही तर विसरशील. या. किती गुणी आणि समंजस आहे ना आपला मुलगा. याचं सगळं क्रेडिट तुला आहे. अगं मी खरं सांगतो रुपाली, आय मीन इट. रुपाली, तू लहानपणापासून अद्वैतला सांभाळलीस. त्याला कधी सावत्रपणाची जाणीव होऊ दिली नाहीस. थँक्स. तुमचं घर सांभाळलं म्हणून नाही, मस्त इडली केलीस म्हणून. अगं नाही, खरं सांगतोय मी, हे फक्त तू आणि तूच करू शकतेस. यू आर ग्रेट. करेक्ट करेक्ट बोलताय भाऊजी तुम्ही. रुपाली वहिनीसाठी अशक्य असं काही आहे का? हा हो, आताच बघा ना, अख्खं घर असं छान ताब्यात ठेवल्यावर तिच्या विरुद्ध कोणी काय बोललं तर कोणाला खरं वाटेल? कुणाची बिशात तरी आहे का? हा काय वहिनी आहे? तू इतकी ग्रेट आहेस ना वहिनी, एकदम ग्रेट. सावत्र आई असून सुद्धा आधी ममता वहिनीपेक्षा तुला जास्त महत्व देतो. कितकी फास्ट. नेत्रा कुलकर्णी नाव माझं. मी इथे मंदिरात राहिलं तर चालेल तुम्हाला? अरे का नाही चालणार? आमची काही एक हरकत नाहीये. आणि देवीला मंदिरातून बाहेर काढणारे आम्ही कोण? तू राहा इथे. काय हो? तुमचे खूप खूप आभार. मी इथे मंदिरात राहून मंदिर सांभाळेन, स्वच्छता करेन आणि तुम्ही देवीसमोर पैसे ठेवलेत ना, त्यातून मी देवीसाठी फुलं, हार, प्रसाद सगळं घेऊन येईन. अरे वा, छान. देवीने तुला इथे पाठवलंय ना, म्हणजे आता आमच्या गावात सगळं छान होणार. काय बरोबर ना? चला. एक विचारायचं होतं तुम्हाला. विचार ना. काल रात्री इथे एक मावशी भेटल्या होत्या मला. त्यांनी ना लाल रंगाची साडी नेसली होती, नाकात नथ होती आणि अंगावर पण बरेच सोन्याचे दागिने होते. तुम्ही ओळखता का त्यांना? नाही ग, कारण इथल्या अर्ध्या बायका गावातल्या मुलं सांभाळत शेतात काम करत असतात, अर्ध्या बायका त्या खोपोलीच्या कारखान्यात काम करतात आणि त्यांचा दागिना म्हणजे चूल आणि मूल. खरा दागिना घ्यायला या गावातल्या बायकांकडे पैसे कुठे आहेत, हो की नाही? आणि मला वाटतं तू जी पाहिलेली बाई आहे ना, ती इथली नसावी, वाट चुकलेली असावी, म्हणून तर देवीने तिला तुझ्याकडे पाठवलं. तू तिला चांगला मार्ग दाखवला असता झालं. त्या मावशी या गावातल्या नाही आहेत. मग कोण होत्या त्या मावशी आणि माझी मदत का मागत होत्या? त्या म्हणाल्या कोणाच्या तरी जीवाला धोका आहे. आणि मग देवीने संकेत दिला, म्हणजे त्या मावशी आणि देवीचा संकेत. अरे देवा, खरंच कोणाच्या तरी जीवाला धोका आहे. कोण असेल तो माणूस?